नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवसच शुभ आणि पवित्र असतो आणि अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सुद्धा अत्यंत खास मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते, परंतु अधिक मासाची संकष्टी चतुर्थी ही 3 वर्षातून फक्त एकदा येत असते आणि या वेळेला अधिक महिन्याची संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती बुधवारी आलेली आहे. बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि गणपती बाप्पांच्या बुधवारीच गणपती बाप्पांना प्रिय असलेली संकष्टी चतुर्थी येणे म्हणजे हा अत्यंत खास असा सुवर्ण योग आहे. महिन्यामध्ये जुळून आलेला आहे. तर या दिवशी आपण जरी एक वेळ पूजा केली नाही तरी सुद्धा आपण आपल्या मुलांसाठी फक्त 21 दुर्वांचा एक अत्यंत साधा, सोपा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय केल्याने आपल्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळेल, त्यांची प्रगती होईल, नोकरी व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होईल. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि अशा या दुर्वांचा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत, संकट आहेत तर ती नष्ट व्हावीत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपली जी मुले आहेत तर बऱ्याच वेळेला काय होतं, लहान मुले सतत किरकिरपणा करतात, चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, काही केल्या ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्याचप्रमाणे मोठी मुले जे आहे शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नाही, खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये त्यांना वाचलेले जे आहे ते आठवत नाही, त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असते. त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारावी, त्यांना शिक्षणामध्ये यश मिळावे, परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स मिळावे तर यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. मुले नोकरी शोधत आहेत आणि त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरी आहे परंतु त्यामध्ये प्रमोशन नाही, तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. तर असा हा जो उपाय 21 दुर्वांचा उपाय आहे तर तो मुलांसाठी आईने आणि वडिलांनी करावा. त्याचप्रमाणे मुले स्वतः हा उपाय जो आहे तर तो करू शकतात. त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो आपण घरी जरी केला तरी चालेल, मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरी सुद्धा चालेल. मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा, कारण मंदिरामध्ये जे सकारात्मक वातावरण असते तर आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा मंदिरामधील सकारात्मकता ही कधीही जास्त असते. त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल तर नक्की मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा, परंतु मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपण तरी सुद्धा हा उपाय करू शकतो. आता गणपती बाप्पांना दुर्वा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत. आता या दुर्वा आहेत तर त्याच बाप्पांना एवढ्या प्रिय का आहेत तर यामागे सुद्धा एक कथा आहे. ही कथा आपण अगदी थोडक्यात पाहूया. यानंतर आपल्याला हा 21 दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अल्लासूर नावाचा हा राक्षस होता आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकी तर अशा त्याच्या बोलण्यावरून यम घाबरून पळून गेला. अल्लासुराने तांडव करण्यास सुरुवात केली. त्याला समोर जे दिसेल तर ते तो खात सुटला. अशानं देव जे आहेत ते घाबरून विष्णूंना शरण गेले, परंतु अल्लासूर तेथे सुद्धा पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले. तेव्हा अल्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे त्यांना दिसून आले. परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले आणि अल्लासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांनी गिळण्यासाठी आपल्या पंजाने लागला तेव्हा अल्लासुराच्या हातातील बाल गणेशाने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अल्लासुराला काही सुचले नाही आणि तोपर्यंत गणपती बाप्पांनी अल्लासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.
सुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार करू लागले, परंतु कशानेही काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी प्रत्येक 21 दुर्वाची जुडी अशा दुर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार झाला. गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना अनन्यसाधारण महत्व आहे. गणपतीने म्हटले आहे की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला त्या दुर्वा जो कोण मला अर्पण करेल तर त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतील. म्हणून आपल्याला हा दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम हळद कुंकू व्हायचं आहे. यानंतर जास्वंदाचं फूल आपल्याला व्हायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपण आपल्या सोयीनुसार हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. दुर्वा घेताना आपल्याला त्रिदली म्हणजे 3 दले असलेल्या अशा दुर्वा निवडायच्या आहेत. दुर्वा सुकलेल्या नसाव्यात तर त्या हिरव्या दुर्वा ज्या आहेत तर त्या उपायासाठी घ्यायच्या आहेत. आता या 21 दुर्वा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घरी पण हा उपाय करणार असो तर गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर आसन घेऊन बसायचं आहे. उपाय करताना जो दिवा आहे तर तो प्रज्वलित असावा. मंदिरामध्ये जाऊन उपाय करणार असो तर आपण मंदिरामध्ये सुद्धा तुपाचा एक कणकेचा दिवा जो आहे तर तो लावू शकतो आणि तिचा दिवा जो आहे तर तो लावला तरी सुद्धा चालेल. यानंतर हा उपाय करायचा आहे. 21 ज्या दुर्वा आहेत तर त्यातील एक दुर्वा आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. यानंतर गणपती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आपल्याला ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आपण मस्तकावरती सुद्धा दुर्वा अर्पण करू शकतो. नंतर दुसरी दुर्वा घ्यायची. यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं. गणपती बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची. दुर्वा अर्पण करताना दुर्वाचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्या अर्पण करायच्या असतात. तर अशा प्रकारे आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायच्या आणि 21 वेळेला गणपती स्तोत्र म्हणत ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये अमुक अशी समस्या आहे तर ती समस्या नष्ट होऊ दे. आपण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये इतर ज्या समस्या आहेत म्हणजे आर्थिक समस्या असतील, पैशा संबंधीच्या अडचणी असतील तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकतो. त्याचप्रमाणे काही मानसिक शारीरिक समस्या असतात तर जे आजारपण असेल तरी सुद्धा 21 दुर्वांचा उपाय आपण करू शकतो. आपली जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना आपल्याला सांगायची आहे आणि या समस्येतून आपल्याला बाहेर काढा. तुमच्या कृपेने ही समस्या नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे. धन्यवाद.